मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण आलेलो नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि आज येण्याचं कारण म्हणजे एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तुमच्या पुढे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आता संपूर्ण पंचशीलचे ध्वज लागलेले आहे आणि यासोबतच लेटेस्ट अपडेट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि काय काय अपडेट आहे तर आज आपण जाणून घेऊया संपूर्ण या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जसा जसा दिवस जवळ येतो आहे धम्मचक्र प्रवर्तन दिवसचा, तसं दीक्षाभूमीवर जी तयारी आहे यांनी आपलं वेग पकडलेला आहे। आणि जसं की तुम्ही सध्याची परिस्थिती बघू शकता की संपूर्ण दीक्षाभूमीमध्ये पंचशीलचे ध्वज लागलेले आहे आणि एक संपूर्ण बौद्धमय वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। आता जर तुम्ही याल इथे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर तर एक आगळं वेगळं सौंदर्यीकरण आपल्याला इथे बघायला मिळतं आणि खूपच सुंदर असा देखावा आपल्याला समोर येतो। त्यासोबतच मित्रांनो, आपण बघू शकतो की इथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तींवर स्प्रे पेंटिंग झालेली आहे आणि काम सुरू आहे। जसं की तुम्ही खाली बघू शकता की इथे अशोक चक्राची अजून पेंटिंग व्हायची आहे आणि त्याचं काम सुरू झालेलंच आहे। आणि बघू शकता की सूर्याची किरणं जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पडतात तेव्हा ती किती सुंदर आणि अप्रतिम असं वाटतं। त्यासोबतच मित्रांनो, आपण बघू शकतो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीवर सुद्धा स्प्रे पेंटिंग झालेली आहे आणि हा इतका मनोरम्य आपल्याला दृश्य बघायला मिळतो आहे। वाव! जसं की तुम्ही आणखी पुढे बघू शकता मित्रांनो की इथे पूर्ण बॅरिकेड्स वगैरे सुद्धा लागलेले आहे आणि इथला आपले पूर्ण व्हिडिओज व्हायरल होत आहे। तर त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। चला आणखी दीक्षाभूमीवर कोणता अपडेट आलेला आहे आपण बघून घ्या। मित्रांनो, त्यासोबतच आपण इथे बघू शकतो की इथे लाइटिंगसुद्धा लागलेली आहे आणि जर मी तुम्हाला झूम करून दाखवतो म्हटलं तर इथे आणखी एक्स्ट्रामध्ये ब्लू कलरची लाइटिंगसुद्धा लागलेली आहे आणि याचा पूर्ण देखावा मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच। यासोबत मित्रांनो, आपण जर ग्राउंडवर आलो तर आपण इथे बघू शकतो की इथे लाइटिंगसुद्धा लागण्याचं काम सुरू झालेलं आहे। तिथे JCBच्या मदतीने हे पूर्ण जो कचरा आहे हा उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे। यासोबत जर आपण ह्या साईडला जर थोडं लक्ष घेतलं तर इथे आपण पूर्ण बघू शकतो की संपूर्ण इथे जे आहे ते स्ट्रक्चर उभं करणं चालू आहे, मंडप वगैरे बांधणं चालू आहे। आणि त्यासोबत जर मित्रांनो बघितलं आपण तर हा आहे लक्ष्मीनगर साईडचा गेट, जिथून आपण एंट्री करू शकतो, गेट नंबर 2। आणि इथे जर आपण थोडं लक्ष जर दिलं तर इथे आपण बघू शकतो की बॅरिकेड्स वगैरे लागलेले आहे। जो हा एक रोड होता जिथून आपण नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीमध्ये एंट्री करत होतो, जसं की तुम्ही बघू शकता आता की ते पूर्ण बॅरिकेड्स वगैरे लागलेले आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे आता लोकांसाठी येण्यासाठी सज्ज होतो आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओमध्ये जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्वांसोबत शेअर पण करा, कारण मित्रांनो लेटेस्ट अपडेट सगळं प्रथम आपल्या चॅनलवरूनच आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे। तर चला आणखी दाखवतो। तर जसं की तुम्ही आता इथे बघू शकता की ते गड्डे खोदण्याचं वगैरे काम सुरू झालेलं आहे। त्यानंतर इथे पूर्ण कन्स्ट्रक्शन नाही म्हणता येईल, सॉरी, पूर्ण व्हिडिओज वगैरे जे आहे म्हणजे पूर्ण जे काम आहे हे पूर्ण जोराने सुरू झालेलं आहे। त्यानंतर याच्या स्ट्रक्चरसाठी आपण इथे बघू शकतो की पूर्ण कैची वगैरे मारण्यात आलेली आहे आणि आजूबाजूच्या साईडनी पूर्ण बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीमध्ये। चला पुढचं आणखी काय आहे तर आणखी बघूया आपण। मित्रांनो, जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे की नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्त खूप मोठी पुस्तकांची प्रदर्शनी लागत असते आणि या प्रदर्शनीचे स्टॉल्स लागण्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे। तर ते काय आहे, कुठपर्यंत आहे, पूर्ण दीक्षाभूमीच्या ग्राउंडवर आहे की नाही आहे याची इन्फॉर्मेशन देतो, चला माझ्यासोबत। मित्रांनो, ही ती जागा आहे जिथे आपण बघू शकतो की दरवर्षी धम्मदीक्षेचा सोहळा होत असतो, बरोबर। आता सध्या इथे काही डोम वगैरे लावण्यात आलेला नाही आहे, तर सांगता येत नाही की इथे डोम लागेल की नाही लागेल तर केव्हा लागेल याची सुद्धा इन्फॉर्मेशन नाही आहे। तरी बघू आपण पुढे जसं काही होतं काम, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण इथे आता आलेलो आहे साईडला, तर आपण इथे बघू शकतो की पूर्ण बुक स्टॉल्सचे जे इथे पेंडॉल्स वगैरे लागतात याचं काम सुरू झालेलं आहे पूर्ण जोराने, बरोबर। आणि यासोबतच
पूर्ण बघू शकतो मित्रांनो, इथे ताडपत्रीचा वगैरे पूर्ण पेंडॉल लागत असतो आणि त्याचं काम एकदम तातडीने जोराने सुरू झालेलं आहे। आणि जर तुम्हाला मी आणखी क्लोजअपमध्ये दाखवतो म्हटलं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे जे आहे हे लोखंडाचे रॉड्स आहे आणि याच्या मदतीने हे पूर्णचं पूर्ण जे आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे पूर्ण जे आहे डोम हे बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यासोबत जर आणखी जर मी तुमचं लक्ष वेधू म्हटलं तर इथे जे पंचशीलचे ध्वज लागलेले आहेत मोठे 20 हे सुद्धा नवीन लावण्यात आलेले आहे। हा सुद्धा एक नवीन अपडेट आहे आपल्या सर्वांसाठी। आणि त्यासोबतच आणखी काय काय झालेलं आहे आपण संपूर्ण माहिती आज गोळा करूया, चला। मित्रांनो, मी तुम्हाला दीक्षाभूमीचा आतमधला परिसर दाखवला, मात्र दीक्षाभूमीच्या बाहेर काय काय तयारी झालेली आहे याचा अपडेट अजूनपर्यंत तुम्हाला दिलेला नाही आहे। तर चला आता तो बघूया की दीक्षाभूमीच्या बाहेर काय काय झालेलं आहे। मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता की दीक्षाभूमीचा मेन एंट्रन्स गेटवर हा मेन स्वागत बोर्ड लागलेला आहे, स्वागत गेट चढलेला आहे। इथे लिहिलेलं आहे 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह आणि हा पूर्ण सज्ज झालेला आहे। यासोबतच जर आपण इथे बघितलं तर इथे बासं खांबे वगैरे लावणं चालू झालेलं आहे, इथे बॅरिगेडसुद्धा लागलेले आहे। आणि यासोबत जर आतमध्ये जर आपण जाऊन बघूया तर संपूर्ण पंचशीलचे ध्वज आपल्याला इथे बघायला मिळतात आणि हे एक खूप मस्त धम्ममय वातावरण आपल्याला इथे बघायला मिळतं। जसं की तुम्ही आता इथे बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, खूप मस्त वातावरण झालेलं आहे आता। यासोबत मित्रांनो आपण इथे बघू शकतो की हे पोलीसचे बॅरिगेड्स वगैरे म्हणजे पोलीस लोक इथे राहतात त्याचीसुद्धा इथे काम सुरू झालेलं आहे, त्याचीसुद्धा सोय झालेली आहे। त्यानंतर इथे जो मेन बॅनर असतो तो सुद्धा इथे लागलेला आहे। आणि यासोबत दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर जे आहे हे एक पूर्ण सज्ज झालेला आहे, ऑलमोस्ट वर्क झालेला आहे। आणि आपल्या सर्वांना, कारण मित्रांनो यावर्षी 50 लाख लोक येणार आहेत नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर, तर बघूया आपलं काय अपडेट आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर पण करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत मला द्या इजाजत, बाय।